एखाद्याच्या फोटोला बघून एवढं पण कोणी हसू नये आणि माझ्या फोटोला बघून एवढे हसले ते. आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी फिरायला जायचा प्लॅन केला होता आणि फिरायला जायचंय म्हटल्यावर काहीतरी चटरपटर तरी खायला हवं म्हणून मी हे पॉपकॉर्न घेऊन गेले होते. आणि इथे दोन ठिकाण मस्त बघण्यासारखे. सर्वात पहिलं म्हणजे हा भगवती किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला किल्ला आहे तो आणि त्या किल्ल्यावर भगवती मातेचं मंदिर आहे. आणि दुसरं ठिकाण आहे म्हणजे शिवसृष्टी. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. आणि सर्वात लय भारी गोष्ट म्हणजे इथे त्याला लागूनच समुद्र आहे. आणि आम्ही कुठे फिरायला गेलो तिथं जर बसण्याचं ठिकाण असेल तर नेमकं कुठं बसायचं हा लय मोठा प्रश्न पडतो आम्हाला. आणि तिथे जागा जरी रिकामी असेल ना तरी आम्ही ती जागा सोडून दुसरीकडे बसायला जाऊ. ही भारी कमालची गोष्ट आहे आमच्यामध्ये. आता घरून येताना मी पॉपकॉर्न तर घेऊन आलेच होते पण बाहेर गेल्यावर आम्ही हा जर पदार्थ खाल्ला नाही तर आम्हाला बाहेर आल्यासारखं वाटतच नाही. चटपटीत कुरकुरीत असं काहीतरी खायला पाहिजे म्हणून आम्ही हे खात असतो. आता तुम्ही म्हणाले तर लहान मुलं खातात तर असं नाही, हे आम्ही पण खातो. आणि खात असताना आमच्या आजूबाजूला एवढी कावडी गोळा झालीत मग यांचं आणि मुलांचं वाटून आम्ही पण खातो आणि तुम्ही पण खा. एक गोष्ट आणि सगळ्यांच्याच बाबतीत ती म्हणजे कुठं कोणी बाहेर गेले आणि कोणी फोटोज काढले नाही असं होऊ शकत. आणि आम्ही पण लय भारी भारी मस्त फोटो काढलेत नाही. एक फोटो माझा तर एवढा बकवास आला ना तर त्या फोटोला बघून हे एवढे हसले. यांना म्हटलं डिलीट करावं तो फोटो तर तो फोटो डिलीट करायलाही तयार नव्हते. आणि वाऱ्याच्या जोरात ही फुलं पण मस्त डोलत होते. इकडे संध्याकाळ झाली होती, सूर्य मावळतीचा वेळ झाला होता आणि आम्ही इथे सूर्यासोबत पण एवढी छान छान मस्त फोटो काढले. वेगळे मस्त पैकी पोज देऊन. आणि तनय म्हणाला आता मी पण तसं फोटो काढतो मग तनयने पण मस्त पैकी अशी फोटो काढले इथं. तर असं गेला आजचा आमचा सुट्टीचा दिवस. तर चला परत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.